तर आज बनवलेला हा हिरव्या मसाल्यातला कोळंबी भात अप्रतिम लागतो चवीला. तर चला बघूया कसा बनवला. तर इथे मी पाव किलोच्या आसपास कोळंबी घेतली आहे. मीडियम साईजची आहेत आणि ह्याच्यात लिंबू, थोडंसं हळद आणि आपला घरगुती लाल मसालाही घालून ह्याला मॅरिनेट करायला ठेवून देऊया. तोपर्यंत हिरवं वाटण करायचं. 15-20 हिरव्या मिरच्या, भरपूरशी कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण हे घालून वाटून घ्यायचंय. पाणी न घालताच ह्याला वाटायचंय. जाड बुडाचं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये अर्धा पेला तेल घातले, खडे मसाले आणि 7 ते 8 बारीक चिरलेला कांदा घालून ह्याला चांगलं परतवायचंय. सोबतच थोडंसं मीठ घालायचंय म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. कांदा चांगला मऊसूत झाल्यावरती आपण जे हिरवं वाटण केलेलं ते घालायचं आणि ह्याला छान परतवून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत ह्याला परतवायचं जेणेकरून त्याचा कच्चेपणा सगळा पूर्ण गेला पाहिजे. तर आता हे आपलं वाटण मस्त असं परतून झालंय. आता ह्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो परतला की ह्याच्यामध्ये मी 1 चमचा बिर्याणी मसाला घातलाय. तो परतून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवलेले ते घालायचे. इकडे मी 2 मोठे वाटी नारळाचं दूध घेतलंय. ते घालायचं, मिक्स करायचं आत आणि मग ह्याच्यामध्ये जाणार 2.5 पेले भिजवलेले तांदूळ. मी जवळ 15 ते 20 मिनिटाला भिजवलेले. ह्याला मिक्स करायचं. आता मी हा भात ह्याच्यातच शिजवणार आहे नारळाच्या दुधातच. लागल्यास पाणी घाला. मला तर नाही लागलेला आणि 20 मिनिटानंतर मस्त असा कोळंबी भात तयार होतो. भरपूरशी कोथिंबीर घालायची. परत एकदा मिक्स करायचं. गरज वाटल्यास पाणी घालायचं. तूप घालायचं थोडंसं. परत एकदा मिक्स करायचं आणि तयार झाला हा कोळंबी भात. तो पण हिरव्या वाटणातला. अप्रतिम लागतो चवीला. तर मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.